काही दिवसांपूर्वी मी एक पॉडकास्ट पाहिला होता. त्यामधल्या एका डॉक्टरांचं एक वाक्य ऐकलं आणि माझ्या अंगावर अक्षरशः काटाच आला. उद्याच्या हॉस्पिटलच्या रांगा घरातल्या आजच्या सवयी ठरवतात. एक क्षण विचार करा, तुमचं मूल जेवणामध्ये काय खातं, किती वेळ मोबाईलवर बघतं, किती तास ते झोपतं आणि शेवटचं ते ग्राउंडवरती खेळायला कधी गेलं होतं. आज लहान वयातच मुलांना लठ्ठपणा, टाईप 2 डायबिटीज, फॅटी लिव्हर, BP आणि अशाच प्रकारे लाईफस्टाईलमुळे होणारे आजार आपल्या निदर्शनास येत आहेत. केवळ लाईफस्टाईलमुळे वाढणारे हे आजार आपल्याला मुलांमध्ये वाढताना दिसतात आणि एक दिवस असा येतो की रिपोर्ट हातामध्ये असतो आणि आईवडील विचार करतात, असं कसं झालं, हे इतकं कधी वाढलं. पण खरं म्हणजे आजार कधीही एका दिवसात येत नाही. तो आपल्या रोजच्या छोट्या सवयींमध्ये शांतपणे वाढत असतो. पण सर्वात चांगली बातमी काय आहे माहितीये? वेळ अजूनही गेलेली नाही. आज एक छोटा बदल उद्या तुमच्या मुलांचं आयुष्य बदलू शकतो. एका वेळी एकच बदल करा. घरचं अन्न द्यायला सुरू करा, मोबाईलचा वेळ लिमिटेड करा, त्यांना पुरेशी झोप घ्यायला सांगा आणि ग्राउंड बरोबर पुन्हा एकदा दोस्ती करा. लक्षात ठेवा, प्रत्येक पालकाला सगळंच माहिती असणं गरजेचं नसतं, पण योग्य मार्गदर्शनच त्यांना ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढू शकतं. उद्या तुमच्या मुलाचं भविष्य हॉस्पिटलमधल्या बेडवर जावं की आजपासून तुम्ही घेतलेल्या निर्णयांमध्ये घडावं, हा निर्णय आज तुमच्या हातात आहे. कारण प्रत्येक मुलाला निरोगी आयुष्य मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याची सुरुवात आज तुमच्या एका निर्णयापासून होऊ शकते.